आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। बातमी पुण्यामधून आहे। आंदेकर टोळीवर आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। 11 जणांवर मोक्का अन्वय कारवाईसाठीचा प्रस्ताव आहे। तर हा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्तांनी मंजूर केला आहे। त्यामुळे आता पुढे नेमकी कशा पद्धतीने कारवाई केली जाते ते बघावं लागणार आहे। मोक्का अन्वय जर कारवाईसाठीचा हा प्रस्ताव मंजूर झाला याचा अर्थ मोक्का अंतर्गत या सर्वांवर कारवाई केली जाईल। संघटित गुन्हेगारीचा गुन्हा यांच्यावर दाखल होईल। तर आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती। काही दिवसांपूर्वी ही हत्या झाली होती पुण्यामध्ये आणि एका खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या झाल्याचं बोललं जात होतं आणि याच्यामध्ये आंदेकर टोळीचा हात असल्याची माहिती आहे। आंदेकर टोळीमधील काही जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। आता यापैकी 11 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाईसाठीचा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्तांनी मंजूर केलेला आहे। याचाच अर्थ त्यांच्यावर आता मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, प्रोसिडिंग त्या पद्धतीने केली जाईल। दरम्यान या विषयाधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होऊ शकतं? फरा पुणे पोलिसांनी अत्यंत कार्यक्षमता दाखवत 24 तासाच्या आत आंदेकर टोळीचे 11 जण जे आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत या सगळ्यांविरोधात मोक्काचा प्रस्ताव जो आहे तो तयार करून आयुक्तांनी त्याला मान्यता देऊन आता उद्या न्यायालयामध्ये सादर केला जाईल आणि त्यानंतर या 11 जणांवरती आंदेकर टोळीवर संपूर्ण मोक्कान्वय कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये गेले 8 दिवस पोलिसांवरती जी टीका केली जात होती ही हत्या रोखण्यात अपयश आल्या प्रकरणामध्ये त्याच्या पुढे जात आता पोलिसांनी आंदेकर टोळीला पूर्णतः नेस्तनाबूत करायचा विडा उचललेला दिसतो आणि त्याच्या दृष्टीने कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांनी केलेली आहे। सगळे 11 जण जे या प्रकरणामधले आरोपी आहेत त्यांच्यावरती मोक्कानुसार प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि आणखी सुद्धा नव्यानं जे आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होतील किंवा तपासामध्ये समोर येतील त्यांचा सुद्धा समावेश मोक्कामध्ये करण्यात येईल। यापूर्वी आंदेकर टोळीकडून निखिल आखाडेचा खून करण्यात आलेला होता। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रस्तावामध्ये घेण्यात आलेल्या आहेत। जे आरोपी आहेत हे सगळे पूर्वाश्रमीचे गुन्हेगार आहेत। वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक ब्रेकिंग